नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर आणि खूपच नॉलेजेबल, इफेक्टिव्ह आणि तुम्हाला ज्याच्यातून अभ्यास करण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल, एक प्रेरणा मिळेल आणि आता TETचे जे हॉल तिकीट आलेले आहेत तो ताण तुमचा थोडासा कमी करण्यासाठी या 30 प्रश्नांमधून तुमच्या 100+ फॅक्ट यांची तयारी करून घेण्यासाठी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांनी महा TETचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवायचा आहे. आणि जे कोणी CTTची तयारी करत असतील, कंबाईन असेल, गट ब, गट क, पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपालिका आणि ज्या TCS आणि IBPS मार्फत ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात, या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आपण खूपच दर्जेदार कंटेंट घेऊन येणार आहोत. तर काय करायचं आहे, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओची, आपल्या चॅनलची लिंक इतरांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर आज आपण काय करणार आहोत पहा. महा TETमध्ये 2024च्या पेपरमध्ये आता मी 2024चे पेपरचे इतिहास पेपर 2मधील इतिहास आणि भूगोल यांचे 30 प्रश्नाचे ॲनालिसिसचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आज आपण 2021मध्ये समाजशास्त्र पेपर क्रमांक 2मध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र याच्यावरचे जे 30 प्रश्न आले होते त्याचं अगदी मायक्रो ॲनालिसिस आपण करणार आहोत. आणि मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगते, इतकं डीप जाऊन ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर एकही सापडणार नाही. तुम्ही शोधून हवं तर पहा. तर या व्हिडिओतून ह्या 30 प्रश्नातून तुमचे 100+ फॅक्ट, 100+ कन्सेप्ट क्लिअर होतील आणि 100+ ऑब्जेक्टिव्ह यांची तयारी तुमची या व्हिडिओतून नक्की होईल. आणि तुमचं आता जे हॉल तिकीट आलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी गोंधळामध्ये आहेत आणि प्रेशरमध्ये आहेत की दिवस जसजसे पुढे जात आहेत तसं परीक्षा जवळजवळ येत आहे आणि अगदी 10-12 दिवसांवर आपली महा TETची एक्झाम आलेली आहे. तर त्यामुळे आता आपला सराव कसा पाहिजे, अगदी जास्त पाहिजे आणि कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट देणारा अगदी प्रोडक्टिव्ह आपला स्टडी असला पाहिजे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, तर मी तुम्हाला स्टेट बोर्डच्या मागच्या व्हिडिओमध्ये जसे स्क्रीनशॉट लावलेले होते तसे न लावता जास्तीत जास्त माहिती त्या एका प्रश्नातून जवळपास तुमच्या 5-6 प्रश्नांची तयारी व्हावी अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण काय करू, सुरुवात करू. 91 ते 120 या नंबरच्या प्रश्नांमध्ये आपल्याला इतिहास आणि नागरिकशास्त्र याच्यावरचे प्रश्न विचारले गेले होते पहा. तर प्रश्न क्रमांक 91. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे पहा. तर मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत यांनी मांडला. आणि पर्याय दिलेले आहेत. 1 व्हॉल्टेअर, 2 आहे मॉन्टेस्क्यू, 3 आहे रुसो आणि 4 आहे थॉमस जेफरसन. आता इथे पहा, इथं दिलेले आहेत महत्त्वाचे विचारवंत, इथं दिलेले आहे त्यांनी मांडलेले प्रमुख सिद्धांत आणि इथे दिलेलं आहे या प्रमुख सिद्धांतामुळे आपल्या कशावर प्रभाव पडला. तर इथे पहा, तर व्हॉल्टेअर. आता व्हॉल्टेअर यांचा प्रमुख सिद्धांत कोणता आहे, विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक सहिष्णुता यांच्याशी संबंधित त्यांचा सिद्धांत आहे. आणि यांच्या या सिद्धांताचा प्रभाव कशावर पडलेला आहे, तर फ्रेंच राज्यक्रांतीवर. त्याच्यानंतर पुढचे आहेत रुसो. यांचा प्रमुख सिद्धांत काय आहे, सामाजिक करार आणि जनसत्ता. यांचा प्रभाव कशावर आहे, लोकशाही आणि गणराज्य. त्याच्यानंतर मॉन्टेस्क्यू यांचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत प्रसिद्ध आहे आणि त्यांचा प्रभाव कशावर आहे, या सिद्धांताचा अमेरिकन व भारतीय संविधानावर. त्याचबरोबर चौथे आहे थॉमस जेफरसन आणि यांचा प्रमुख सिद्धांत आहे मानव समता, नैसर्गिक अधिकार. आणि यांच्या या सिद्धांताचा प्रभाव आहे अमेरिकन स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्ये. आता पहा, आपल्याला पेपर वाचत असताना, पेपर सोडवत असताना खूप ताण असतो आणि ते प्रेशर व्यवस्थित हँडल न झाल्यामुळे आपण नीट प्रश्न आपल्याकडून वाचला जात नाही आणि आपली अगदी सिली मिस्टेक होतात, अगदी मायनॉर चुका होतात आणि आपले प्रश्न जास्तीत जास्त त्याचे उत्तरं चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काय करायचं पहा, अगदी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत प्रश्न काय करायचा, अगदी शांतपूर्वक वाचून घ्यायचा. त्याच्यातून काय कीवर्ड्स आपल्याला भेटतात किंवा त्याच्या प्रत्येक शब्दावर आपला फोकस असला पाहिजे. अगदी वरवरचा वाचायचा म्हणून वाचायचा नाही. तर इथे पहा, अखंड प्रश्न वाचून झाल्यानंतर आपल्याला इथं क्लू काय मिळालं पहा, सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. आता इथं सामाजिक करार हा शब्द दिलेला आहे आणि सामाजिक कराराशी संबंधित विचार कुणाचे आहेत किंवा सिद्धांत कुणाचा आहे, तर
रुसू. त्यामुळे याचा चूक पर्याय काय मिळेल पहा, आपल्याला उत्तर मिळेल रुसू, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण हा 91 नंबरचा प्रश्न कवर केलेला आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. 92 नंबरचा प्रश्न. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. याची कारणे दिलेली आहेत. आता पहा, ए दिलेला आहे किंवा अ दिलेला आहे, इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता. ब आहे, भारतीय उद्योजकांना कारखाने व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. आणि क आहे, कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते. आपल्याला काळ कुठला विचारलेला आहे पहा, स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि काय विचारलेलं आहे, मोठ्या संख्येने भारतीय उद्योजक पुढे येऊ शकले नाहीत. तर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे, तर याची अचूक कारणे आहेत. त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यामुळे असा पर्याय कोणता आहे, तर तिन्ही विधाने योग्य असा पर्याय क्रमांक 4 असल्यामुळे याचं अचूक उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 4. पुढचा 93 नंबरचा प्रश्न पहा. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पुणे, मुंबई, सातारा आणि कोल्हापूर. तर याचा अचूक उत्तर आहे पहा, मुंबई. आणि आता प्रश्न कोणाशी संबंधित विचारलेला आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. मग आता त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे म्हटल्यावर पुढे पण कदाचित त्यांच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित थोडीफार माहिती आपण एक्स्ट्रा वाचून घ्यायची. त्यामुळे काय होतात, तर आपला अभ्यास पण योग्य दिशेनं होतो आणि त्याच्यानंतर भविष्यात एखादा प्रश्न त्यांच्यावर फ्रेम झाला तर तो आपला चुकत नाही. त्यामुळेच PYQ ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं पहा, ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, तर आपल्या अभ्यासाला एक प्रॉपर एक व्यवस्थित दिशा मिळते आणि त्याच्यातून आपल्याला स्कोअर करण्यासाठी किंवा परीक्षेतून आउटपुट मिळवण्यासाठी त्याची नक्कीच मदत होत असते. आता इथं पहा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आता यांच्या संबंधित आणखीन माहिती पाहू. तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे काय होते, तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक, विचारवंत आणि मानवतावादी नेते होते. त्यांनी काय केलेलं आहे, तर अस्पृश्यता, जातीभेद आणि देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी कार्य केले आहे. त्यांचा जन्म आणि शिक्षण कुठे झालेलं आहे, जन्म पहा 23 एप्रिल 1873 आणि जमखंडी, जिल्हा सांगली. आणि बऱ्याचशा सरळ सेवा एक्झाममध्ये पहा विठ्ठलरामजी शिंदे यांचं जन्म ठिकाण विचारलेलं आहे, तर कुठे आहे, जमखंडी, सांगली. आणि त्यांचं कार्य पहा, अस्पृश्यता निवारण चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे. तसेच 1906 मध्ये डिस्प्रेड क्लासेस मिशन किंवा डिस्प्रेड क्लास मिशन याची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न 94 नंबरचा. अहमदनगरजवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली, मुघल व आदिलशाह, मुघल व निजामशाह, मुघल व मराठे आणि निजामशाह व आदिलशाह. आता इथं पहा चारही पर्याय आपण जर व्यवस्थित पाहिले, आपल्याला काय विचारलेलं आहे, भातवडीची प्रसिद्ध लढाई. तर आता इथं काय दिलेलं आहे, चारही पर्यायामध्ये मुघल सर्व आलेलं आहे आणि एका पर्यायामध्ये मुघल अजिबातच नाही. त्यामुळे जास्तीत जास्त साम्य असलेला पर्याय आपल्याला काय केलेले असतात, पेपर सेटरने साम्य असणारे पर्याय त्यापैकीच एखादं उत्तर असतं. त्यामुळे आपल्याला अगदीच वेगळा वाटणारा पर्याय आपण पटकन कट करून टाकला. आता इथे पहा भातवडीची लढाई याच्या संबंधित माहिती पाहू. तर लढाईचं ठिकाण कुठे आहे, भातवडी, आणि ते ठिकाण कुठे आहे, तर अहमदनगरजवळ. हे वर्ष कधीचं आहे लढाईचं, 1624. आता ह्याच्यामध्ये कोणाकोणाच्यात ही लढाई झाली, तर निजामशाही विरुद्ध मुघल आदिलशाही, निजामशाह आणि मुघल. त्याच्यानंतर याच्यामध्ये मराठा सरदार जे सहभागी होते त्यांची नावे मालोजी भोसले आणि शहाजी भोसले. आता याच्यामध्ये विजयी कोण झाले पहा, तर निजामशाहीचा विजय झालेला आहे आणि याचा परिणाम काय झाला, तर मराठ्यांचा पराक्रम व कीर्ती वाढली. आता इथं पहा याच्यामध्ये लढाई एक्झॅक्ट कोणाकोणाच्यात झाली, तर निजामशाह विरुद्ध मुघल. इथं आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तर ही लढाई कोणाकोणात झालेली आहे, तर मुघल आणि निजामशाह. याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 95. रसरत्नाकर, रसायने व धातू, पंचसिद्धांतिका, इताता या दोन्हींचा संबंध जसा आहे तसा आपल्याला पर्यायातून याचा संबंध शोधायचा आहे. आता इथं पहा रसरत्नाकर काय आहे, तर एका ग्रंथाचं नाव आहे. त्याचबरोबर पंचसिद्धांतिका पण एका ग्रंथाचं नाव आहे. मग रसरत्नाकर हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे, तर रसायने व धातू. मग आता पंचसिद्धांतिका हा ग्रंथ संबंधित असणारं पर्याय आपल्याला शोधायचा आहे. गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र आणि संस्कृत व्याकरण. आपण थोडीशी माहिती पाहू आधी. तर पहा आर्यभट्टाचे शिष्य वराह मिहिर यांनी काय केलेलं आहे, पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. ते कोठील होते पहा किंवा कोणत्या काळातील होते, तर गुप्तकालीन होते आणि प्रसिद्ध खगोल तज्ज्ञ
गणिततज्ज्ञ आणि ज्योतिषी होते. आणि त्यांचा ग्रंथ कोणता? पंचसिद्धांतिका. आणि हा ग्रंथ काय आहे तर 5 सिद्धांतांचा संग्रह आहे. 5 सिद्धांताचा संग्रह आहे म्हणून त्याला पंचसिद्धांतिका म्हटलं जातं. आणि या ग्रंथात त्या काळातील 5 प्रमुख खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा अभ्यास व काय केलेले आहे? तुलना केलेली आहे. आता या सर्वावरून आपल्याला काय कळतं पहा, तर हा ग्रंथ कशाशी संबंधित आहे? खगोलशास्त्राशी. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पहा पुढचा, जोड्या जुळवा. 96 नंबरचा प्रश्न आहे, जॉन मार्शल. इथं गट अ मध्ये काय दिलेले आहेत? व्यक्ती दिलेले आहेत आणि गट ब मध्ये त्यांचं कार्य दिलेलं आहे. जॉन मार्शल, डॉक्टर दयाराम साहनी, राखालदास बॅनर्जी, FW लिबी. आता जोड्या जुळवा हे प्रश्न सोडवत असताना पहा, आपल्याला चारीच्या चारी जोड्या माहीत असणं आवश्यक असतं का? तर अजिबात नाही. 1-2 जरी गोष्टी आपल्याला माहीत असतील तर त्याच्यावरून आपण पूर्ण उत्तर व्यवस्थित अगदी अचूक सोडवू शकतो. पहा आता इथं पहा, जॉन मार्शल, डॉक्टर दयाराम साहनी, राखालदास बॅनर्जी. आता इथं काय दिलेलं आहे? FW लिबी. आपल्याला इतकं माहीत असायला हवं की लिबी यांचा संबंध कशाशी येतो तर कार्बन 14 पद्धतीशी. मग आता ड ची जोडी कुणाबरोबर लागेल पहा, तर ड ची जोडी कुणाशी लागेल तर 1 बरोबर. आणि असा असणारा पर्याय कुठे आहे तो शोधायचा आपण आधी. एकच मिनिट. तर पहा, तर FW लिबी यांचा संबंध कशाशी आहे तर कार्बन 14 पद्धतीचा शोध. आता ड ची जोडी 1 असणारा पर्याय कोणता आहे? 1 मध्ये काय दिलेलं आहे? 4. त्यामुळे आपला पर्याय 1 येणार नाही, पर्याय 3 येणार नाही आणि पर्याय 2 आणि पर्याय 4 हे दोन्हीमध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला ड ची जोडी कशाबरोबर दिलेली आहे तर 1 बरोबर दिलेली आहे. त्यामुळे पहा आपले हे दोन्ही पर्याय कटले आणि आपण कशावर 50-50वर आलो? पर्याय क्रमांक 2 आणि 4. आता आपण काय करू? थोडंसं वाचून घेऊ. पहा तर इथं काय दिलेलं आहे? सर जॉन मार्शल आणि यांच्याशी संबंधित पहा हे काय आहेत? हे जी नावे दिलेली आहेत हे काय आहेत तर उत्खननकर्ते आहेत आणि त्यांनी केलेलं उत्खनन इथं दिलेलं आहे. जॉन मार्शल यांनी काय केलेलं आहे तर हडप्पा आणि मोहनजोदडो इथं काय केलेलं आहे? उत्खनन केलेलं आहे. आणि दयाराम साहनी हे नाव, या नावाशी संबंधित उत्खनन कोणाचं आहे? कोणतं आहे पहा? हडप्पा येथे त्यांनी काय केलेलं आहे? उत्खनन केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा राखालदास बॅनर्जी आता यांनी कुठे उत्खनन केलेलं आहे तर मोहनजोदडो. आणि सर मॉर्टिमर व्हीलर आता यांनी कुठे केलेलं आहे तर यांनी उत्खनन कुठे केलेलं आहे तर व्हीलर यांचं उत्खनन कशाशी संबंधित आहे तर कालीबंगन. त्याच्यानंतर पहा BB लाल यांचं उत्खनन हस्तिनापूर रामायण महाभारतातील स्थळे शोधण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि पुढचे आहेत MS वत्स यांचं काय आहे तर हडप्पा संस्कृतीवरील सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. आता आपल्याला इथं पहा दयाराम साहनी यांच्याशी संबंधित काय आहे तर हडप्पा उत्खनन आपल्याला इथं दिलेलं आहे. पहा दयाराम साहनी, मग दयाराम साहनी यांचं काय येईल जोडी? बरोबर क ची जोडी 2शी जुळेल आणि याचं क ची 2, क चा 2 पर्याय असणारं काय आहे पहा तर पर्याय क्रमांक 4 येणार नाही, पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर पहा पर्याय क्रमांक 2 हे काय असेल? आपलं अचूक उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून टिंबटिंब यांना प्रसिद्धी मिळाली. हरून अल रशीद, अबू बक्र, उस्मान अली आणि चौथा पर्याय आहे अली. 1 आहे हरून अल रशीद, 2 आहे अबू बक्र, 3 आहे उस्मान आणि 4 आहे अली. आता हे काय आहेत पहा तर ही नावे कशाची आहेत तर उस्मान असेल, अली असतील, हे कोण आहेत तर हे मुस्लिम खलिफा आहेत. आता लिफा हरून अल रशीद हा काय आहे तर अरेबियन नाईट्समधील प्रसिद्ध नायक आणि काय आहे तर खलिफा आहे. आणि त्यांची थोडक्यात माहिती काय आहे पहा तर हरून अल रशीद हा अब्बासी वंशाचा खलिफा होता. त्याने इसवी सन 786 ते 809 या काळात बगदाद येथून राज्य केले. अरेबियन नाईट्समध्ये तो अनेक कथांमध्ये न्यायप्रिय, दयाळू आणि लोकांचा विचार करणारा शासक म्हणून दिसतो. तो अनेक
सामान्य माणसाच्या वेशात बगदादमध्ये फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतो. इथं वर्णन कुणाचं आहे तर लिपा हारून अल रशीद. आणि आपल्या पर्यायात हारून अल रशीद असणारा पर्याय किती आहे? पर्याय क्रमांक 1. त्यामुळे याचं अचूक उत्तर असेल पहा, अरेबियन नाईट्स येथील या कथेतील नायक म्हणून हारून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली. त्याच्यानंतर पहा पुढचा, गटात न बसणारा शब्द ओळखा. डांटे, पेट्रार्क, मॅकियावेली आणि थॉमस मूर. आता इथं पहा, याच्यामध्ये हे काय आहेत हे आपल्याला पहिला समजलं पाहिजे. तर हे काय आहेत? विचारवंत आहेत. डांटे, त्याच्यानंतर पेट्रार्क, मॅकियावेली आणि थॉमस मूर. आणि त्यांचे देश दिलेले आहेत पहा. या तिन्हींचे काय आहेत तर हे तिन्ही इटली देशाचे आहेत आणि थॉमस मूर हे एकटेच फक्त इंग्लंडचे आहेत. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. कारण का तर हे बाकीचे तिघे कोणते आहेत तर इटलीचे आहेत आणि हे थॉमस मूर हे आहेत इंग्लंडचे. आता त्यांच्याशी संबंधित इतर माहिती आपण पाहून घेऊ. तर दांते यांचं काय प्रमुख ग्रंथ कोणता आहे पहा? डिव्हाइन कॉमेडी. त्याच्यानंतर पेट्रार्क यांचा कोणता आहे? विविध सॉनेट्स, पत्रे. त्याच्यानंतर मॅकियावेली यांचा कोणता आहे? द प्रिन्स. आणि थॉमस मूर यांचा कोणता आहे? युटोपिया. इतकी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा 99, जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब म्हणतात. मेइजी, जेनरो, झेबुत्से आणि शोगुन. आता 2024च्या पेपरमध्ये पण तुम्हाला जपानवर प्रश्न आलेला आहे पहा, आणि 2021ला पण आहे. त्यामुळे याच्याशी संबंधित भाग तुम्ही अगदी व्यवस्थित करायचा. आता जपानमधील प्रमुख उद्योग समूह त्याला काय म्हटलं जातं तर जेबुत्सू किंवा केरित्सू. आता इथं जेबुत्सू हा पर्याय आहे पहा, त्यामुळे याचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आणखीन थोडी माहिती पाहू. मित्सुबिशी, मित्सुई, सुमितोमो आणि टोयोटा, सोनी, हिताची यांनी जपानला दुसऱ्या महायुद्धानंतर अल्पावधीतच काय केले तर औद्योगिक महासत्ता बनवलेलं आहे. त्याच्यानंतर पहा 100 नंबरचा प्रश्न, माऊ माऊ चळवळ येथे झाली. केनिया, झिम्बाब्वे, घाना आणि दक्षिण आफ्रिका. तर याचा अचूक उत्तर आहे पहा, माऊ माऊ चळवळ ही कोणत्या देशाशी संबंधित आहे तर केनिया याच्याशी संबंधित आहे. आता इथं या माऊ माऊ चळवळबद्दल आपण आणखीन माहिती पहा थोडी. चळवळीचे नाव काय आहे तर माऊ माऊ चळवळ. ह्या चळवळीचं ठिकाण कुठे आहे? केनिया. आणि हे ठिकाण कुठे आहे तर पूर्व आफ्रिकेमध्ये. त्याच्यानंतर कालावधी काय आहे? 1952 ते 1960. आणि याच्यामध्ये विरोध कोणाचा होता पहा तर ब्रिटिश वसाहतवादी सत्तेविरुद्ध. नेतृत्व कोणी केलं होतं या चळवळीचं तर किकुयू जमातीने. आणि या चळवळीचा मुख्य उद्देश काय होता पहा? भूमीवरील हक्क मिळवणे आणि केनियाला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करणे. आणि याचा परिणाम काय झाला तर 1963मध्ये केनियाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे ही चळवळ काय आहे? महत्त्वाची आहे. माऊ माऊ चळवळ केनियाशी संबंधित. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? अमेरिका, रशिया, इंग्लंड आणि जपान. आता याल्टा करार पहा, हा करार 1945मध्ये झाला. ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत संघ या तिघांमध्ये झाला. याचं उद्दिष्ट काय होतं पहा तर दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपात शांतता, लोकशाही आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करणे. पण युद्धानंतर सोव्हिएत संघाने पूर्व युरोपातील अनेक देशांवर आपले सैन्य ठेवून कम्युनिस्ट सरकारे स्थापली आणि त्यामुळे त्यांनी याल्टा कराराचे उल्लंघन केले. इथं कोणीचं दिलेलं आहे? सोव्हिएत संघ. आणि सोव्हिएत संघालाच काय म्हटलं जातं तर रशिया. त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पहा रशिया, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर याचं अचूक उत्तर आहे याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला तर रशिया, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले? आणि इथं घराणे दिलेले आहेत शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट आणि वाकाटक. आता हा टॉपिक तुम्हाला इयत्ता 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळेल. ह्यातले सर्वच प्रश्न तुम्ही जर स्टेट बोर्ड अगदी व्यवस्थित चालवले 6वीपासून 12वीपर्यंत तर त्याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न दिसणार नाही. TETचा स्पेसिफिक TETचं सर्वच्या सर्व प्रश्न कशातून येतात तर स्टेट बोर्डमधून येत असतात. हा तुम्हाला टॉपिक कुठं भेटेल पहा तर 11वीच्या पुस्तकामध्ये भेटेल. त्याच्यानंतर आता इथं माहिती दिलेली आहे पहा, शिलाहार घराणं, चालुक्य घराणं, राष्ट्रकूट आणि वाकाटक घराणं. याचं अचूक उत्तर काय आहे? विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ चालुक्य या घराण्याच्या काळात तयार झाले. आता शिलाहार घराणे याचे संरक्षक कोण आहेत पहा. इतर आपण सर्व माहिती पाहून घेऊ. कापर्दी, अपराजित, भूमिज हे काय आहेत तर प्रमुख राजा आहेत शिलाहार घराण्याचे. आणि ग्रंथ पहा तर संस्कृत व मराठी साहित्याला आश्रय, अनेक शिलालेख व ताम्रपट उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये
पुढचे आहेत चालुक्य घराणे. चालुक्य घराण्यामध्ये महत्त्वाचे राजे पुलकेशी द्वितीय आणि विक्रमादित्य. आता ह्याच्यातले महत्त्वाचे ग्रंथ पहा. किरीटार्जुनीयम भारवी आणि विक्रमांक देवचरितम बिल्लन. आणि लेखक कोण आहे तर भारवी आणि बिल्लन. आता राष्ट्रकूट घराणे पुढचे. याच्याशी संबंधित राजे गोविंद तृतीय आणि अमोघ वर्ष. आणि ग्रंथ पहा. कविराज मार्ग, गुणाढ्याचे बृहत कथा आणि ललित विस्तार. हे सर्व ग्रंथ कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत? राष्ट्रकूट. आणि याच्यातले महत्त्वाचे लेखक किंवा विद्वान कोण आहेत तर अमोघ वर्ष आणि गुणाढ्य. त्याच्यानंतर पुढचं आहे वाकाटक घराणे. याच्यात प्रमुख राजे कोण होऊन गेले तर प्रभाकर सेन आणि हरिसेन. आणि याच्यातील या वाकाटक घराण्यातील महत्त्वाचे ग्रंथ दशकुमार चरितम, त्याला दंडी असंही म्हटलं जातं, आणि कालिदासाचं मेघदूत, रघुवंश. आणि याच्याशी संबंधित जे ग्रंथकार आहेत, लेखक आहेत, त्यांची नावं आहेत दंडी आणि कालिदास. त्याच्यानंतर पहा 102 नंबरचं उत्तर काय आहे तर चालुक्य. विक्रमांक देवचरित, मिताक्षर, पंप रामायण, मानस उल्हास हे ग्रंथ चालुक्य घराण्याच्या काळातील आहे. त्याच्यानंतर पहा व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक यांनी सुरू केले. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, बहरामजी मलबारी आणि सर दिनशा पेटिट. आता व्हॉइस ऑफ इंडिया, आता हे याचं अचूक उत्तर काय येतं पहा तर दादाभाई नौरोजी. मग याच्याशी संबंधित आणखीन काय माहिती आपल्याला विचारात घेता येईल तर व्हॉइस ऑफ इंडिया हे भारताच्या आर्थिक शोषणाविरुद्ध ब्रिटनमध्ये आवाज उठवणारे काय आहे पहिले राष्ट्रीय वृत्तपत्र आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळ मिळाले. आणि 1883 यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक सुरू केले. कोणी? दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर पहा 104 नंबर विजयभूमी ही कोणाची समाधी आहे तर लाल बहादूर शास्त्री. मग वीरभूमी कोणाची आहे हे आपल्याला शोधायचं आहे. महात्मा गांधीजी, राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर वीरभूमी हे समाधीस्थळ कोणाचं आहे पहा राजीव गांधी. पर्याय क्रमांक 2. आता याच्यामध्ये हे तर आहेतच, पण इतरांनी अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न भविष्यामध्ये जर फ्रेम झाला तर तो चुकायला नको. त्यामुळे त्याच्याशी संबंधित सर्व डाटा आपण पहा. तर इथं काय दिलेलं आहे? नेत्याचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय दिलेलं आहे? ह्या दुसऱ्या कॉलममध्ये समाधीस्थळ दिलेलं आहे आणि समाधीचं नाव दिलेलं आहे. आपण काय करू, फक्त नेत्याचं नाव आणि समाधीचं नाव इतकंच पाहू. तर पहा महात्मा गांधी, त्यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे राजघाट. पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन. लाल बहादूर शास्त्री त्यांच्याशी संबंधित समाधीस्थळ आहे विजयघाट. त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल स्मृतीस्थळ, इंदिरा गांधी शक्तीस्थळ, राजीव गांधी, इथं आपलं पर्यायाचं उत्तर आहे पहा राजीव गांधी वीरभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, डॉक्टर APJ अब्दुल कलाम पेई कुरुंबू येथील समाधी, मोरारजी देसाई अभयघाट, गुलजारीलाल नंदा अभयघाट, चौधरी चरणसिंह किसान घाट, जगजीवन राम यांचं आहे समतास्थळ, चंद्रशेखर एकतास्थळ, अटल बिहारी वाजपेयी सदैव अटल, करुणानिधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे मरीना बीच स्मारक, जयललिता मरीना बीच स्मारक, डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजेंद्र स्मारक, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण स्मारक आणि कामराज यांचं आहे कामराज स्मारक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. गुजरातमधील विजयाप्रत्यर्थ अकबराने याचे बांधकाम केले. बुलंद दरवाजा, कुतुब मिनार, ताजमहाल आणि लाल किल्ला. तर याचं अचूक उत्तर येतं पहा बुलंद दरवाजा. गुजरातमधील विजयाच्या आनंदामध्ये अकबराने काय केलं तर बुलंद दरवाजा याचं बांधकाम केलेलं आहे. आता बाकीच्या तिघांची माहिती पाहू आपण. आता बुलंद दरवाजा इथं आहे पहा अकबर, आणि ठिकाण कुठे आहे हे तर फतेपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर पहा कुतुब मिनार कोणी बांधला तर कुतुबुद्दीन ऐबक यांनी सुरुवात केली आणि इल्तुतमिश यांनी काय केलं कुतुब मिनारचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आणि कुतुब मिनार कुठे आहे? दिल्ली. ठिकाण पण विचारलं जातं. लाल किल्ला शहाजहान हे कोण होते तर मुघल बादशाह यांनी लाल किल्ला बांधला आणि ठिकाण आहे दिल्ली. त्याच्यानंतर ताजमहाल आहे. ताजमहाल शहाजहान आपल्या पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहान यांनीच बांधलेला आहे ताजमहाल, आणि ठिकाण कुठे आहे? आग्रा उत्तर प्रदेश. त्याच्यानंतर पहा 106 नंबर इथं गट अ मध्ये काय दिलेलं आहे आणि गट ब मध्ये. आता गट ब मध्ये ही काय आहे तर राजांची नावे आहेत आणि इथं त्यांच्या दरबारामध्ये असलेल्या व्यक्ती त्यांची नावे गट अ मध्ये दिलेली आहेत. आता इथं पहा चरक, कालिदास आणि जीवक. आता चरक हे कोणाच्या काळात होते तर चरक हे कनिष्कच्या काळात होते. त्यामुळे 1ची जोडी कशाबरोबर लागेल? 1ची 2. 1ची 2 असा असणारा पर्याय किती आहे पहा. पर्याय अ गेला, पर्याय 2 गेला, 1ची 2 3 आणि 4 पर्यायामध्ये. त्याच्यानंतर पहा
कालिदास कोणाच्या काळात होते? जीवक कोणाच्या काळात होते पहा, तर जीवक बिंबिसार. त्यामुळे 3ची 1 असणारे कोणता पर्याय आहे? पर्याय क्रमांक 3. अचूक आपल्याला उत्तर मिळालं पहा, पर्याय क्रमांक 3. आणि याच्यामध्ये चरक, कालिदास आणि जीवक यांच्याबद्दल आणखीन माहिती पाहू. तर चरक यांचं कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? वैदिकशास्त्र. आणि त्यांचा ग्रंथ आहे चरक संहिता. आणि ती कोणत्या राजाच्या काळात होते? तर कनिष्क. आणि कुशाण साम्राज्य होतं त्यावेळी. त्याचबरोबर कालिदास हे काय आहे? तर संस्कृत कवी आहेत, नाटककार आहेत. त्यांचं अभिज्ञान शाकुंतलम आणि मेघदूत हे काय आहे? तर त्यांचे ग्रंथ आहेत, काव्यग्रंथ आहे. आणि त्याच्यानंतर ते विक्रमादित्य चंद्रगुप्त द्वितीय यांच्याशी संबंधित होते, किंवा या राजाच्या राजदरबारात होते आणि गुप्त साम्राज्याशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर जीवक आहेत. जीवक हे काय आहेत? तर त्यांचं कार्य वैद्य किंवा वैद्यकशास्त्रावर आहे. आणि बुद्धांचा वैद्य हे जीवक काय होते? तर वैद्यकशास्त्राशी संबंधित होते. राजा बिंबिसाराच्या काळातील होते. आणि त्यावेळी साम्राज्य कोणतं होतं? तर मगध साम्राज्य. त्याच्यानंतर पहा 107 नंबरचा प्रश्न. अवंती हे काय आहे? माळवा. आणि अश्मक हे काय आहे? इथं काय दिलेलं आहे पहा, इथं काय दिलेलं आहे? हा प्रश्न कशावर आहे? तर 16 महाजनपदावर आधारित आहे. महाजनपदे आणि त्यांची राजधानी हे याच्यामध्ये विचारलेलं आहे. आपण आता पहिला 16 महाजनपदे आणि त्यांची राजधानी पाहून घेऊ. आणि तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न दिसेल. त्यामुळे 16 महाजनपदे आणि त्यांची राजधानी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. अंग हे काय आहे? महाजनपदे आहेत. एकूण महाजनपदे किती आहेत? तर पहा 16 आहेत. आणि 16पैकी काही सर्वांचीच आपण काय करू? राजधानी पाहून घेऊ. अंग हे महाजनपद आहे, त्याची राजधानी आहे चंपा. तुम्ही इथं अनुस्वार अवर अनुस्वार आहे, त्यामुळे इथं चंपा. याच्यावर पण अनुस्वार आहे, अनुस्वारावरून हे लक्षात ठेवू शकता. अंग चंपा. मगधची राजधानी आहे राजगृह, त्यालाच पाटलीपुत्र म्हटले जातं. त्याच्यानंतर काशी किंवा काशीची राजधानी आहे वाराणसी. कोसलची आहे श्रावस्ती. वज्जी किंवा वृज्जी महाजनपद त्याची आहे वैशाली. वैशाली व वज्जी असं लक्षात ठेवू शकता. मल्ल याची राजधानी आहे कुशीनगर किंवा पावा. चेदी यांची राजधानी आहे शक्तिमती. वंश किंवा वत्स महाजनपद याची राजधानी आहे कौशांबी. कुरु जे हे महाजनपद आहे याची राजधानी काय आहे पहा? इंद्रप्रस्थ, त्यालाच हस्तिनापूर असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पांचाल या महाजनपदाची राजधानी आहे. आता ह्या पांचालमध्ये पण उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे पुन्हा 2 प्रकार पडतात. उत्तर पांचालची राजधानी आहे कांपिल्य आणि दक्षिण पांचालची आहे अहिच्छत्र. त्याच्यानंतर पहा सूरसेन. आता सूरसेन या महाजनपदाची राजधानी आहे मथुरा. अश्मकची राजधानी आहे पोतन किंवा पैठण. आणि अवंतीची राजधानी आहे उज्जैनी किंवा महिष्मती. त्याच्यानंतर गांधारची आहे तक्षशिला. आणि कंबोजची आहे राजपूर किंवा कपूरतळा जवळ. त्याच्यानंतर कुरु या महाजनपदाची राजधानी काय आहे? तर हस्तिनापूर. आणि आपल्याला काय विचारले पहा? तर अवंती, माळवा. अश्मक, आता इथं पहा अश्मक कुठे आहे आपण शोधू. अश्मक, इथं अश्मक दिलेलं आहे पहा. आणि अश्मकची राजधानी काय आहे? तर पोतन, पैठण. आणि संबंधित कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर ते महाराष्ट्राशी संबंधित येतं. हे पैठण कुठे आहे? तर महाराष्ट्र. त्यामुळे इथं पहा याचा संबंध कशाशी लागेल? महाराष्ट्र. इथं अवंती हे आता इथं दिलेलं आहे पहा अवंती. इथं अवंती दिलेलं आहे. याची राजधानी उज्जैनी दिलेली आहे. आणि संबंधित प्रदेश मध्य प्रदेश आहे. त्यामुळे इथं पहा राजधानी विचारलेली नाही, तर आपल्याला काय विचारलेलं आहे? महाजनपद आणि त्याच्याशी संबंधित प्रदेश. तर अवंती, माळवा मध्य प्रदेश येथील आहे. अश्मक कोटील आहे? तर महाराष्ट्र. आणि त्याच्यासोबतच आपण राजधानी पण करून घेतल्या. आणि राजधानी पण 2024वर राजधानीवर प्रश्न आहे. आणि महाजनपदाचे तुम्ही पेपर काढून पहा. काही परीक्षेमध्ये तुम्हाला किंवा काही पेपरमध्ये तुम्हाला 16 महाजनपदावर प्रश्न आवर्जून पाहायला मिळेल. त्यामुळे राज्य, राजधानी आणि त्याचे प्रदेश करणे इथं गरजेचे आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं, ही तुम्हाला PPT हवे असेल किंवा हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, तर आपलं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे मी. तर तुम्ही काय करता तिथून काय करा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे मी ही PDF तुम्हाला टाकून देईन. त्याच्यानंतर पहा 108 नंबरचा प्रश्न. चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी टिंबटिंबचे महत्त्व सांगितले. कृष्णभक्ती, रामभक्ती, शिवभक्ती आणि विठ्ठल भक्तीचे. आता इथं पहा कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणारे जे संत आहेत त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? मीराबाई, सूरदास,
वल्लभाचार्य, चैतन्य आणि महाप्रभू. तर याचं उत्तर मिळालं पहा पर्याय क्रमांक 1 चैतन्य महाप्रभू. याचं उत्तर काय मिळालं? चैतन्य महाप्रभू. शंकरदेव सूरदास यांनी कशाचे महत्त्व सांगितले? तर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. मग आता रामभक्तीचं महत्त्व सांगणारे पहा तुलसीदास आहेत, समर्थ रामदास स्वामी आणि कबीर. यांनी कशाचं महत्त्व सांगितलेलं आहे? रामभक्तीचं. त्याच्यानंतर शिवभक्त कोण आहेत पहा? नामदेवांचे गुरु विशोबा खेचर. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत, इथं विठोबा खेचर असेल पहा. आणि संत अक्का महादेवी बसवेश्वर. त्याच्यानंतर विठ्ठल भक्त याच्याशी संबंधित संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा आणि संत जनाबाई. 109 नंबरचा प्रश्न पहा. शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हयगय करू नये असे सांगितले. हे कशाचे उदाहरण आहे? तर हे त्यांच्या संघटन चातुर्याचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे? तर हे वरील वर्णन आहे पर्याय क्रमांक 1 दुर्गादास राठोड. आणि दुर्गादास राठोड यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊ. तर इथं दिलेलं आहे दुर्गादास राठोड यांचा जन्म आहे 1638. त्यांचं ठिकाण आहे मारवाड राजस्थान. मृत्यू आहे 1718 आणि ठिकाण मारवाडच आहे. हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर राठोड घराण्याशी संबंधित होते. आणि यांचं कार्य पहा. राजा जसवंत सिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा अजून बालक असताना औरंगजेबाने जोधपूर राज्यावर आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुर्गादास राठोड यांनी बालराजा अजित सिंह यांचे प्राण वाचवून त्यांना सुरक्षितपणे दिल्लीहून मारवाडमध्ये आणले आणि त्यांनी मुघल सैन्याशी धैर्याने सामना केला आणि जोधपूर राज्य स्वतंत्र केले. दुर्गादास राठोड यांनाच मारवाडचा रक्षक असंही म्हटलं जातं आणि त्यांनी स्वाभिमान, निष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून इतिहासात आपले नाव अजरामर केलेले आहे. त्याच्यानंतर पहा 111 नंबरचा प्रश्न. जनतेला आता हे सर्व प्रश्न आहेत पहा. टोटल 20 प्रश्न आपल्याला इतिहासावर विचारले गेले होते आणि इथून पुढचे प्रश्न आहेत ते राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्रावर आधारित आहेत. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. यास काय म्हणतात? टिंबटिंब म्हणतात. जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छ आणि प्रत्यावाहन. तर याला काय म्हटलं जातं? तर सार्वमत असं म्हटलं जातं. बाकीच्या तिघांचा आपण अर्थ समजून घेऊ पहा. तर जनउपक्रम, लोक स्वतः कायदा बनविण्याचा किंवा दुरुस्तीचा पुढाकार घेतात, त्याला जनउपक्रम म्हटलं जातं. जनप्रश्नमध्ये एखाद्या कायद्यावर लोकांकडून थेट मत विचारले जाते, होय की नाही, तर त्याला जनप्रश्न म्हटलं जातं. आणि प्रत्यावाहन म्हणजे काय? तर निवडलेल्या प्रतिनिधीला त्याच्या कार्यकाळाआधीच पदावरून हटविण्याचा लोकांचा अधिकार म्हणजेच जनप्रत्यावहन. आणि त्याच्यानंतर पहा 112 नंबरचा प्रश्न. बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला. जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार, काशीराम आणि बाळासाहेब ठाकरे. तर हा पक्ष बहुजन समाज पक्ष हा काशीराम यांनी स्थापन केला. बाकीच्या तिघांचे आपण पक्ष पाहून घेऊ. काशीराम बहुजन समाज पक्ष, जॉर्ज फर्नांडिस यांचं जनता दल किंवा समाजवादी जनता पार्टी, बाळासाहेब ठाकरे सर्वांनाच माहीत आहे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यालाच NCP असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे पहा संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात टिंबटिंब हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही. तर इथं पहा संयुक्त अरब अमिराती याचं काय आहे? प्रतिनिधित्व व निवडणूक तत्त्व. त्याच्यानंतर एस्टोनिया समान नागरिक तत्त्व. त्याच्यानंतर पहा फिजी समानता आणि धार्मिक सामाजिक समता तत्त्व. आता इथं सर्वांची जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर इथं याचं उत्तर येईल पहा संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया येथे कोणतं तत्त्व पाळलं जात नाही. तर याचं अचूक उत्तर आहे पहा निपक्षी निवडणुका. त्याच्यानंतर 114 नंबरचा प्रश्न आहे. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. 2 आहे स्वतःचा व समाजाचा विकास करण्याची संधी नागरिकांना प्राप्त होते. 3 आहे देशाच्या राज्यकारभारात कोणताही धर्म संप्रदाय यांचा हस्तक्षेप नसतो. 4 आहे भारतीय संविधान सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. तर याचा अचूक उत्तर येईल पहा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागांवर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात.
यामुळे आपला देश प्रजासत्ताक आहे. त्याच्यानंतर पहा 115 नंबर, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास काय म्हणतात? तर यास काय म्हणतात पहा, सभा स्वातंत्र्य. आता इथं आपल्याला संविधानाने जे महत्त्वाचे जे 6 मूलभूत स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहा, पहिलं आहे विचार, अभिव्यक्ती व भाषण स्वातंत्र्य. दुसरं आहे शांततेत सभा घेण्याचे स्वातंत्र्य. 3 आहे संघटना व संघ स्थापण्याचे स्वातंत्र्य. 4 आहे भारतात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य. 5 नंबरचं आहे कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य. आणि 6 नंबरचं आहे व्यवसाय, व्यापार आणि धंदा करण्याचे स्वातंत्र्य. तर याचं अचूक उत्तर आहे पहा, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास काय म्हणतात? सभा स्वातंत्र्य. त्याच्यानंतर राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली चालते. आता राज्यसभेचे कामकाज कोणाच्या? राष्ट्रपती, सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि सभापती. तर सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. इथं दिलेलं आहे पद राज्यसभेचे सभापती, आणि ह्या राज्यसभेचे सभापती या पदावर कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती. आणि त्यांची भूमिका किंवा जबाबदारी काय? तर राज्यसभेचे कामकाज नीट चालवणे, शिस्त राखणे, सदस्यांना बोलण्याची परवानगी देणे, निर्णय घेणे. त्याचबरोबर उपसभापतींचं काम काय आहे? तर सभापती अनुपस्थित असताना कामकाज पाहणे. आता याचे राज्यसभेचे कामकाज कोणामार्फत चालतं? सभापती. आणि सभापती या पदावर कोण असतं? तर भारताचे उपराष्ट्रपती. त्याच्यानंतर पहा 117 नंबरचा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम किंवा अनुच्छेद 51 मध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे. शाश्वत मूल्य, नागरी सेवा, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय घटक राज्य प्रशासन. तर ह्या 51 कलमामध्ये हे कलम कशाशी संबंधित आहे? तर भारतीय परराष्ट्र धोरण. त्यामुळे याचा अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता आणखीन काही महत्त्वाची कलमे जी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत ती पाहू. कलम 14, कायद्यापुढे सर्वांना समान संधी. कलम 19, नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य. कलम 21, जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 32 आहे मूलभूत अधिकार संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. कलम 51 आहे भारतीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी राज्याचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय संबंधात शांततेचा प्रचार. कलम 73 आहे केंद्र सरकारची कार्यकारी सत्ता. कलम 123 आहे राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतात. त्याच्यानंतर कलम 148 आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. कलम 324 आहे निवडणूक आयोगाची स्थापना. आणि कलम 368 आहे राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया. तर ही सर्व कलमे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्रात सध्या किती जिल्हा परिषदा आहेत? त्यांची संख्या इथं लिहायची आहे, 33, 34, 35, 36. तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 34 जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत. आणि त्यापैकी जे आता एकूण 36 पैकी किती जिल्ह्यांना जिल्हा परिषदा आहेत? तर 34. मग आता 2 नसणारे कोणते पहा? तर मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषदा नाहीत. त्याच्यानंतर पहा 19 छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. असा देश कोणता आहे? तर अमेरिका. आणि राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात. अशा पद्धतीचा कोणता देश तयार झालेला आहे? तर याचं अचूक उत्तर आहे इंग्लंड. आता इथे पहा, इथं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. प्राचीन काळ, सुरुवातीला इंग्लंडमध्ये सेल्टिक जमाती राहत होत्या. नंतर रोमन साम्राज्याने 43 इसवी सनमध्ये इंग्लंडवर राज्य केले. त्यानंतर अँग्लो सॅक्सन नॉर्मन लोकांनी येथे आपला प्रभाव वाढवला. इंग्लंड हे नाव अँग्लो सॅक्सन जमातीवरून आले आहे. आता राज्य निर्मितीमध्ये पहा, 10व्या शतकात वेगवेगळ्या छोट्या राज्यांचा किंवा ते राज्य त्यांचे एकत्रीकरण होऊन इंग्लंडचे एकच राज्य बनले. 1066 विल्यम द कॉन्करर राजा इंग्लंडचा राजा झाला आणि यावेळी केंद्रीकृत राजसत्तेची पायाभरणी झाली. आता शेवटचा प्रश्न पहा, अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी काय नमूद केले नव्हते? हक्क, कर्तव्य, जबाबदारी आणि बंधने. तर पहा, हक्क हे अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हते. याचा अचूक उत्तर मिळालं पहा. तर काय समाविष्ट नव्हतं? हक्क. आता आणखीन माहिती वाचून घेऊ. 1787 तयार झालेल्या अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख नव्हता. नंतर नागरिकांनी हक्कांची हमी मागितली. त्यामुळे 1791 पहिल्या 10 दुरुस्त्या घालून बिल ऑफ राईट्स लागू करण्यात आले. या दुरुस्त्यामुळे नागरिकांना वक्तव्य स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शस्त्र बाळगण्याचा अधिकार, न्याय सुनावणी इत्यादी अधिकार मिळाले. तर अशा पद्धतीने पहा, प्रश्न दिसत आहेत 30. आपण किती प्रश्नांचं ॲनालिसिस केलं? तर समाजशास्त्रामधील 30 प्रश्नांचं ॲनालिसिस केलं. याच्यावरून आपल्याला काय कळालं पहा, या 30 प्रश्नांपैकी आपल्याला 20 प्रश्न
30पैकी 20 प्रश्न आपल्याला कोर इतिहासाच्या टॉपिकवर विचारले गेले होते आणि 20 प्रश्न आपल्याला कशाशी संबंधित होते, तर हिस्ट्रीशी संबंधित होते. आणि त्याच्या पुढचे 10 प्रश्न कशाशी संबंधित होते, तर नागरिकशास्त्राशी संबंधित होते. आणि या सर्व प्रश्नांचा स्रोत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये नक्की पाहायला मिळेल. तुम्ही काय करा, अजूनही वेळ हातात आहे, 10 ते 12 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. तुम्ही ऑदर काय मटेरियल वाचत असाल तर ठीक आहे, पण आपण जे वाचत आहोत ते अगदी एक्झाम ओरिएंटेड आहे का, किंवा आपल्या एक्झाम TETची एक्झामच्या डिमांडच्या फुलफिल करणारं जे पुस्तक असेल तेच आपण वाचलं पाहिजे, किंवा बाजारामध्ये भरपूर मोठी मोठी पुस्तकं आहेत ते आपल्याला गरजेचे आहे का, त्याच्यातलं सगळं कंटेंट वाचायचं का, या सर्व गोष्टींवर तुम्ही नक्कीच विचार करा. आणि जर स्टेट बोर्ड तुम्ही वाचलेच नसतील अजिबात, तर तुम्ही ह्या 8-10 दिवसामध्ये ते डोळ्याखालून घालून घ्या. त्याच्यामध्ये जो काही हायलाईट केलेला पार्ट आहे किंवा जे बॉक्स आहेत मोठे मोठे दिलेले, त्याच्यावरच जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. जी चित्र दिलेली असतात पहा, किंवा समाजसुधारक असतात, त्या समाजसुधारकांची ज्यांची चित्रे असतात त्यांच्याशी संबंधित संस्था असतात, ते तेवढंच करायचं, त्याच्यावरच प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. त्यामुळे अशा पद्धतीने काय करा, तर तुम्ही अभ्यासाची रणनीती ठरवा आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून काय करा, तुमच्या जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा. तर काय करू आपण आता थांबू. आणि तुम्हाला जर हे विश्लेषण तुम्हाला जर आउटपुट देणारं किंवा चांगलं वाटलं असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलची व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत शेअर करा. जे कोणी गरजू आहेत, ज्यांना समजतच नाही आहे की आपण काय वाचायचं किंवा आता काय अभ्यास करायचं, तर त्यांच्यापर्यंत नक्की या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा थोडासा ताण कमी होईल आणि त्यांना अभ्यासासाठी थोडी तरी आपल्या चॅनलची किंवा आपल्याकडून थोडीशी त्यांना अभ्यासामध्ये मदत होईल. तर अशाच पद्धतीचे तुम्हाला 2019 किंवा 17चे जर पेपर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्या स्वरूपाचे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. चालेल, धन्यवाद.